तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माडा केसरी 2024 मैदानाला. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत आणि त्यांचे पैरे काय आहेत आणि त्यांचे लॉट्स काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आज आतुर बैलाचे मालक म्हणजे राहुलभाई पाटील यांचा वाढदिवस आहे, तर त्यांना चांगलं चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. शिरसवडीकरांची रायफल सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. टेंभुर्णी एक्सप्रेस गोल्डन पण आलाय आणि पलीकडचं बादल टेंभुर्णीचंच बैल आहे. नमस्ते. काय म्हणताय आज पायरा कोणासोबत आहे? कसं काय? आज सर्जे मुळशीच आहे. बर कसं झालं नियोजन काय केले आपण त्या बीड मध्ये झालं होतं. बर दाजी काय आले नाहीत वाटते? गेले बर फाटी वगैरे बघून आला व्यवस्थित आहे. चालतंय चला. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. नमस्कार. काय म्हणताय? माणिकला आणलाय आज आणला की माणिकला. मित्रांनो, कनेरखेडचा माणिक आलाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. किती वाजता निघालेलं? कसं एवढ्या लांब यायचं? रात्री 1 वाजता निघालो होतो. बर बर. आपलं मित्र आहे मोडनेम मध्ये, त्यांच्या घरी आलो. खरा नाद म्हणावं लागेल. हो. रात्री निघते काय नादच असं आहे ना. आज कुणासोबत आहे पायरा? कसं? भारत कुठलं? मोडनेमचा भारत. बर बर. पाहिले का जोडी यापूर्वी? नाही पाहिले. पहिल्यांदाच. हे निघालेत, गट निघालेत का? नाही अजून नाही. आता लॉट टाकणार आहे. चालतंय चला शुभे. मित्रांनो, मुळशीचा सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. भाऊ नमस्कार. काय म्हणताय आज कोणासोबत आहे पायरा? कसं काय? शिरसवडीची रायफल. अरे वा, चांगलं पायरा आहे आज. पैरे टॉपच करताय, काय विषय? बैल पळते मला टॉपच. मामा नमस्कार. काय म्हणताय? लांब आलाय राव. हो. किती वाजता निघालेलं? कसं काय? 3 वाजता निघालो. टॉपची पैरे करताय? टॉपचीच पैरे करताय? पळते मग लोक देतात पैरे. हां हां. त्या दिवशी पण 1 नंबर केला मला वाटतं. चांगली पडली जोडी. ते आज पळले का? यापूर्वी जोडी पळले का? पहिल्यांदाच पळते. बर बर चालतंय चला. नमस्कार भाऊ. नमस्कार. नाव काय आपलं? श्रीनिवास भिकाजी रुपनावर. गाव कोणतं? डोंबाळवाडी. डोंबाळवाडी. कोणता बैल आणलाय आज? बुलेट आणि जांभळवाडी. बुलेट आलाय मित्रांनो डोंबाळवाडीचं. आज कोणासोबत आहे पायरा? रुस्तम संभाजीनगरचं. चालते चाल भाऊ. नमस्कार. नाव काय आपलं? आकाश करवड. गाव कोणतं? करोली. तालुका जिल्हा? तालुका पंढरपूर जिल्हा. बरं बरं. कोणतं बैल आणलाय? सुंदर आलाय मित्रांनो करोलीचं पंढरपूरचं. आज कोणासोबत आहे पायरा? काय नाव काय? चित्र. कुठला बैल? करोलीचं. गावचंच पायरा आहे. चालते चला. मित्रांनो, मानगरचं वादळ सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये आणि आज गजा 4x4 बर पळणार. बीडचा हौशा पण दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. ह्याचं नाव काय? मॅगी. कुठलं? बार्शीच. बर. नाव काय आपलं? विठ्ठल आगळे. बर. गाव कोणतं? संभाजीनगर. कोणता बैल आणलाय आज? रुस्तम आला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं. आज कुणासोबत पळणार आहे काय? चालते चल. वाफेगावचा बावऱ्या पण आलाय आणि दबंग पण आलाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. दादा नमस्कार. काय म्हणताय आज कसं नियोजन असणार आहे? काय घरचीच गाडी पळणार आहे? बर बर चालतंय. छोटे पहिलवान नमस्कार. काय म्हणताय आज कुणाला आणले? कसे? शंभू. मित्रांनो, कळंबीचा शंभू आलाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. आज कुणासोबत आहे नियोजन? काय रायफल? रायफल असं ऐकण्यात आलं. मैदान झाले त्या 1 नंबरचं मानकर रायफल आणि शंभू. बर बर बर. आहे तीच पण काय वेगळं पण काय वाटतं जोडीचं? काय वेगळं पण काय म्हणजे तो पण बैल लय दिवस झाला गॅपवर आहे. हां. शंभूला पण मला वाटतं विश्रांतीवरच होतं बरेच दिवस. शंभू विश्रांतीवर. चालतंय चला. मित्रांनो, देवडेचा रायफल आलाय आणि बंटी सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी 2024 मैदानामध्ये. मित्रांनो, घोटचा सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानात. काय म्हणताय आज सर्जाला आणले? आज कुणासोबत असणार नियोजन? काय बाबे बुलढाणा एक्सप्रेस बाबे. पळाली का जोडी यापूर्वी? कुठे पळाली? कसे? माळशिरसला. तिथे काय झालेलं? 1 नंबर केलेलं. आता काय सर्जाला एक काय वेगळं स्पीड लागले? काय खायला वगैरे काय वेगळं घालतंय काय? हां. आणि सध्या किती दिवस गॅप न काढताय आता? म्हणजे 10 दिवसांनी. आता दुसरं झालं ना सर? बरं चालतंय चला.
मित्रांनो करमाळेचा लक्ष सुद्धा दाखल झाला बघा या माडा केसरी मैदानामध्ये. भैया नमस्कार. काय म्हणताय आज कुणासोबत असणार नियोजन काय? गावातलंच बैल. बरं चालतंय चाल. मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. आणि गर्दी पाहू शकता आपण. संपूर्ण फॅन्स भेटण्यासाठी आलेले आहेत या माडा केसरी मैदानामध्ये. नाव काय आपलं? पंढरपूरचा शंभू. तुमचं नाव काय? अक्षय गणेश. बरं बरं. शंभू आणलाय का? कोणासोबत आज नियोजन कसं काय? आज फंटूबाई जरा बरं बरं. पळाले का जोडी यापूर्वी? नाही कुठे कुठे पळाले? बरं महिनीला एक नंबर आहे राहणार. गुलालातली जोडी आहे आज. चालतंय चल. मित्रांनो कबड्डी 4x4 पण दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. काय म्हणताय आज कबड्डीला आणले? आज कुणासोबत आहे? वजीर. कडेपूरचं वजीर. पाहिले का जोडी यापूर्वी? कुठे? कदमवाडी मध्ये. तिथं काय झालेलं कसं? बरं बरं बरं. 3 नंबर केलेला. बरंच लांब आला आज. हा किती वाजता निघालेलं कसं? 5 वाजता निघाले. बरं बरं चालतंय चल. नमस्कार. सुट्टी मेकर भेटलेले आहेत आपल्याला कबालीचे. दादा नमस्कार. आज कबाली मूड मध्ये दिसतो एकदम. हा फ्रेश एकदम. विश्रांतीवर होतास ना? बरं बरं. थोडा खूप चांगला होता. हा लवकरच गेला भरून मैदानात गेलो. आज फाटी वगैरे बघून आलं का? कशी वाटते? व्यवस्थित वाटते. बरं बरं. आणि आपल्या भागातलं मैदान जरा वेगळे असते कारण इथनं खालनं सुट्टीपासून मला वाटतं बॅरिकेटिंग केलंय त्यांनी. सगळे बॅरिकेड. बरं बरं. आणि मैदान 1 नंबर होणार. चालतंय चल. रायफल 81 सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आणि फ्लॅटची मनकरीची जोडी म्हणजे रायफल आणि शंभू आज पळणार आहे. काय म्हणताय आज काय मैदान नाही का? आम्हाला पळवायचं ठरवलं की वर बसल्या चढायला. आज ती जोडी पळवायचं कसा निर्णय काय? मोठ्या मैदानात दोन्ही पण बैल चांगले. बरं बरं. रायफल पण गॅप होता ना त्यांच्या दिवसाची इच्छा होती की नाही आता गाडी परत आपल्याला पाहायची. बरं बरं. अचानक पायऱ्या चाल केला. काल झालंय का? आणि बरेच दिवस विश्रांतीवर होता रायफल. मला वाटतं सिकंदर तुम्ही काढलेला बाहेर. सिकंदर काढला 2-4 वेळा सिकंदर काढला. हा नाही काढला माझ्या शेवटी पावले 2-2 महिने. बरं. आता फ्रेश वाटतं एकदम व्यवस्थित. काय अपेक्षा आहेत आज जोडीकडून? काय विषय गुलाल देणार आहे. बरं चालतंय. त्या कॉन्फिडन्स मात्र. काय म्हणते निवंत? काय लय लांब मैदान आलंय. लांब आता आहे मोठं मैदान आहे म्हणलं. आता बऱ्याच दिवसात ओपनचं एक तर मैदानच पडत नाही ती. आपल्या भागातली मैदान आदतच पडायला लागले. बरं. त्याच्यामुळं मग आपलं मोठं मैदान आहे म्हणलं जावं. आलो बैल घेऊन. गट वगैरे नाही ना निघाले अजून? नाही अजून काय. आता बघा की 11 वाजलेत पण अजून कायच नाही. आता कसं काय तयारी इकडची आहे आपल्याला काय अजून. चालतंय चला. मित्रांनो माणेगावचा कॅप्टन आणि शंभू सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी 2024 मैदानामध्ये. माणेगावचा सोन्या पण दाखल झालाय बघा. मित्रांनो पिस्टन 22-11 सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. आज कुणासोबत आहे नियोजन काय? उगलेवाडीच्या तेजासोबत पळणार आहे आज. छत्रपती संभाजीनगरचा कृष्णा सुद्धा दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. आणि ह्याचं नाव काय? छोटे बासुरुई का? बर. आज कसं काय नियोजन काय? का घरची गाडी पळणार आहे? बरं बरं. इथून काय जवळ आहे का तुम्हाला संभाजीनगरून? 250 किलोमीटर आहे. बरं चला. नाव काय आपलं? बरं बरं. गाव कोणतं? पंढरपूर. कोणतं बैल आणलंय आज? मोने आलाय मित्रांनो. पंढरपूर एक्सप्रेस. आज कुणासोबत पळणार आहे काय? पुष्पा. कुठलं? कडगुंचा पुष्प. बरं. ते पट्टी बांधतात त्याला तोच काय? बरं. पाहिले का जोडी यापूर्वी? पहिल्यांदाच. बरं चालतंय चला. शिरस वस्तीकरांचा गलास पण दाखल झालाय बघा या माडा केसरी मैदानामध्ये. भाऊ नमस्कार. काय म्हणताय आज? बरेच विश्रांतीवर ठेवलेलं काय काय गलासला? किती दिवसांनी बाहेर काढलाय काय? 8 दिवस. बरं बरं. आज कोणासोबत नियोजन काय? बरं. कसं वाटते? फाटे वगैरे दाखवून आणली का बाईल व्यवस्थित? नाही का? आत्ताच आलंय का? बरं चालतंय चला. झरेकरांचा बाजी सुद्धा दाखल झालाय बघा या मैदानामध्ये. भाऊ नमस्कार. काय म्हणताय आज कुणासोबत आहे नियोजन काय? धनाजी तात्यांच्या संभासोबत पळणार आहे आज.
पहिल्यांदाच नियोजन झालं का कसं काय मायनीमध्ये बरंच लांब आला आज हां चालतंय चला. रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा वेगाचा शेवट सर्जा सुद्धा दाखल झाला आहे बघा या माडा केसरी मैदानामध्ये. मित्रांनो कडगुंचा पुष्पा सुद्धा दाखल झाला आहे बघा या माडा केसरी मैदानामध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणते लपताय का कॅमेरा? बरं बरं लयच लांब आलाय हा. हो नानांनी केलं पंढरपूरचा बैल आहे असं काय आलं? माहित नाही नानांनाच माहिती. बरं बरं आम्हाला काय आलं राव तुम्हालाच माहित नाही. नाही विचारत नाही मी नाना. बरं काय फाटी वगैरे दाखवून आणली का आज? नाही बे, असं नाही आणलाय बांधलाय. डोळ्याला पट्टी बांधता असं कळलं याला? हो डोळ्याला पट्टी बांधून. का बरं? हे बैलाला सवय पहिल्यापासूनच. बरं बरं बाकी नाही का म्हणजे असं मारतो वगैरे का? मारतो बैलांना खाली एवढंच फक्त. बरं बरं म्हणजे खाली सुट्टीला नेताना पट्टी बांधून नेतं डोळ्याला? खाली पट्टी बांधून नेतो. हां खाली उभा करतो बैल. बर कारण बैल उभा करून शेजारच्या बैला जेव्हा जो सोडणार आहे त्याला बैल मारायचा. पण हा असं सोड पळतो पट्टी बांधूनच बैल पळतो. आज काय अपेक्षित? आज काय गाडी चांगली पळत. बरं चालतंय चल. मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल सुद्धा दाखल झाला बघा या माडा केसरी 2024 मैदानामध्ये. विश्रांती घेतोय बघा. नमस्कार. काय म्हणताय आज बरेच लांब आलाय? हो आलोय ना. बर बर आज कुणासोबत पळणार आहे? सरपंच बरं सरपंच कुठलं? आपलं गाव कोणतं? मुळशी. मुळशीचं. बर बर चालतंय चालतंय. पळाली का जोडी यापूर्वी? पहिल्यांदाच पळते. बर कसं नियोजन झालं काय? शेटला माहिती. बर हे आपला बैलपोळा चांगला साजरा केला जोरात हा. एक नंबर. छोटा पुढारी वगैरे बोलवलेला एक नंबर. एक नंबर झालं. किती प्रेक्षक किती जमा झालेले तरी बघायला? 2,000. बर आणि नाव केलंय तेवढं कॉकटेल 100% वडकीचं. वडकीचं नाव. आणि तुमच्या वडकीला म्हणजे एक वेगळीच परंपरा आहे बैलगाड्यांची आणि बरीचशी बैल प्रसिद्ध झालेत. शेड बसले. लिमगावचा सावकार सुद्धा दाखल झाला बघा या माडा केसरी मैदानामध्ये. बाया नमस्कार. काय म्हणताय आज कुणासोबत पळणार आहे कसं काय? शेवाळ्याचा ओम सोबत पळणार आहे. पळाले का जोडी यापूर्वी का कुठे पळाले कसं? पंढरपूर बाळवणीचं मैदान 1 नंबर केलेला. बरं बरं चांगली पळते म्हणजे म्हणावं लागेल. आज काय किती वेळ गटाला वगैरे काय गट वगैरे नाही? बरं बरं चालतंय चला.